मित्रांनो, बैलगाड्या क्षेत्रातील विविध पैलू आपण दाखवण्याच्या नेहमी प्रयत्नात असतो. आज एक वेगळा पैलू, नंबर टेकर. महाराष्ट्रात अनेक नंबर टेकर आहेत, पण एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व ह्या क्षेत्रात आलेलं आहे. तर विचारूया त्यांचा प्रवास. दादा, नाव काय तुमचं? माझं नाव रामचंद्र नागू पवार, मुक्काम पोस्ट शेनवडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. सुरुवात कधी केली तुम्ही? सुरुवात नंबर टेकर टाकायला मी 3 वर्षापूर्वी केले. आमच्या गावचं पहिलं मैदान शेनवडी गावचं, त्या ठिकाणी मी पहिलं मैदान केलं. मग तिथून माझी वयस प्रसिद्धी झाली. तिथून वयस थांबलो. मी थांबल्यानंतर मला चोरडे गावचे अभिजित फौजी ह्या माणसाने मला चोरड्यामध्ये फाटी कलर नंबर टेकर करायला मला सांगितलं. ह्याच्या अगोदर काय करायचं? नंबर टाकायच्या अगोदर नंबर टेकर काय, मी नंबर टेकर अगोदर काय करत नव्हतो. लॉकडाऊनमुळे मी काय करत नव्हतो. हां, माझी घरची परिस्थिती एवढी बिकट आहे, असं म्हणजे एवढी म्हणजे हे जे नाही. माझी मिसेस ते रोजगारानं मी घरीच असतो, त्यामुळं माझ्या घरची परिस्थिती एवढी ही नाही आहे. शेती किती आहे? किती? 1 गुंठासुद्धा नाही शेती मला. पण कसं आहे, तुमचं जर नंबर टाकणं असेल, हे खूप अगदी शुद्ध मराठीत आणि स्पष्ट एकदम अक्षर दिसतात. अनेक बैलावर एकदम म्हणजे ते असे चांगल्या पद्धतीनं दिसतंय. तर ह्याच्या अगोदर काय फाईन आर्ट वगैरे ह्याच्यात होतं काय? मी फाईन आर्ट म्हणजे माझं दुकानच होतं नवी मुंबई नेरूळला. पवार आर्ट्स म्हणून दुकान होतं. तिथं दुकान मी 25 ते 30 वर्ष काम केलं, म्हणजे माझ्या स्वतः दुकानात असं. आणि त्या पेंटिंगच्या नादामुळं मला हा छंद आहे, कला आहे माझ्या हातात. बरं, माझी नंबर टेकर, पण मराठी नंबर टेकर टाकायची माझी कला आहे. बरं, साधे नंबर तुम्ही साधे माणूस टाकू शकता, कसे पण आकडे टाकू शकता तुम्ही. इंग्लिशमध्ये कसं पण तुम्ही टाकू शकता, साधा माणूस टाकू शकतो. पण मराठीत हा नंबर हा कोणीच टाकू शकत नाही. एक जातीवंत पेंटरच टाकू शकतो. बरं, आता मुंबईवरून इकडे येण्याचं कारण काय होतं? कारण म्हणजे लॉकडाऊन पडलं, त्यात माझं नुकसान बरेच झालं. नुकसान, गाड्या होत्या माझ्या 3-4 गाड्या होत्या शाळेच्या, त्यात बरेच नुकसान झालं. त्या नुकसानामध्ये परत वर यायचं म्हटलं तरी ते होऊ शकत झालं नाही. म्हणून मी गाडीचा धंदा 3 गाड्या काय असं पाहुण्यासनी विकल्या गाड्या तशाच. परत मग मी गावी राहिलो. गावाला राहून 3 वर्ष तरी मी काहीच करत नव्हतो. आणि माझी परिस्थिती अशी झाली की म्हणजे हेच झालं माझं असं. आता उदरनिर्वाहासाठी नंबर टाकणं, नंबर टेकर हेच एवढंच का? एवढंच माझं उदरनिर्वाहासाठी नंबर टाकणे, बायको रोजगारानं जाणे, एवढंच माझं घरातलं. किती रुपये घेता एका मैदानात नंबर टाकायचं? मैदानात म्हणजे कमिटी देते 1000 ते 1,500 रुपये देते. आणि माझे नंबर बघून काय बैलगाड्यावाले 100-50-20 देतात आपले नंबर बघून. सगळ्यात जादा कोणी दिलेत असा नंबर बघून, की नाही किती छान नंबर टाकला, तर एखादं मालकानं दिलेत जादा रुपये असं? 100च्या वर देत नाही जास्त कोण. नंबर बघून 100 खुशीने देतात, 100च्या वर कोणी देत नाही. आणि या कलेची जाण कोण करत नाही. करत नाही कोण कलेची, एवढं आहे. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की नंबर टाकणं थोडं रिस्कचं काम आहे. बैलाच्या जवळ जाणं असतं, बैल अनेक ॲग्रेसिव्ह असतात. बरोबर आहे. मग ते मी पुढच्या पायाच्या पुढेच उभं राहून नंबर टाकतो. जो बैल आम्हाला दिसतो लगेच हा कसा आहे काय आहे, मग पुढच्या पायाच्या उभा कानापाशीच उभं राहणे आणि तिथून लांब हात करून टाकणे. किंवा मालक म्हणतो मी टाकतो वा तू टाक, मग ते ओबड कसं पण टाकणार असं आहे. बरं, कुठला कलर नंबर टाकण्यासाठी एकदम चांगला असतो, उठावदार असतो? आता सफेद बैलावर 2 कलर असतात, एक निळा कलर आणि एक ऑरेंज कलर. आणि काळ्या बैलावर फक्त निळा कलरच वापरू, जास्त उठाव दिसतो असं. सफेद बैलावर 2ही कलर उठाव दिसतात, निळा आणि ऑरेंज कलर, भगवा, हेच 2 कलर उठाव दिसतात. आता नंबर जर टाकायचे तर काय वेळेस असं झालं आहे का, की एखाद्या बैलाला नंबरच टाकून दिला नाही, किंवा नंबर मालक म्हणला टाकू नका, मग म्हणतात की टाकू नका नंबर ते, मग आम्ही टाकतच नाही नंबर. ते स्वतः म्हणतात नंबर टाकू नका, आमच्यावर बैल इधर आहे नंबर टाकू नका. मग ते स्वतः टाकतात किंवा नाही टाकतात, मग त्यांचा पुढचा प्रश्न आहे तो. किती दिवसातून तुम्हाला मैदान भेटतात तरी? आता जसे मैदान असेल तसं. आता
मागचं मैदान किती तारखेला झालं हे सातवाडीचे. सातवाडीचे एक किती बरं आत्ताच झालं मला. तिथं पण टाकलं मी. परत आता हे 31-30 तारखेला, परत आता 2 तारखेला लोणी गाव या ठिकाणी मला बोलवलेलं आहे. नंतर लोणी नंतर सिद्धनाथ केसरी निमसोड या ठिकाणी मला बोलवलेलं आहे. आता कसं आहे, नंबर टाकणं एक महत्त्वाचा घटक आहे बैलगाडीत. तर तुम्हाला कुठल्या कुठल्या मैदानात नंबर टाकायची इच्छा आहे अजून? माझी इच्छा पूर्ण अजून झाली नाही. पुशेगाव, पेडगाव, कोरेगाव मैदान ह्या मोठ्या मैदानात माझी इच्छा आहे की नंबर टाकाय मला मिळावं. आणि जास्त बैल असतात तिथं. जास्त बैल असतात. माझं एक नाव व्हावं, नंबरमुळं माझं एक नाव व्हावं म्हणून मी आशा करतो की मला हे 2 मोठे मैदानं भेटावे. घरी कोण कोण आहे कुटुंबात? तरी माझं आम्ही दोघंच आहे, नवरा बायको. आता मुलगा असतो मुंबईला ड्रायव्हरमध्ये. पण ह्याच्या व्यतिरिक्त बाकी तुम्ही काय कलाक्षेत्राच्या संबंधी काय करायचे का तुम्हाला? म्हणजे नंबर टाकण्यापुरता मर्यादित का अजून बैल रंगावता किंवा काय? बैल बेंदूर सण आला की मी कमीत कमी नाही म्हटलं तर 25 ते 30 बैल रंगवतो. त्यांची नावं काढणे, काय डिझाईन काढणे हे बेंद्राच्या टायमाला मी करतोच आणि बोलवतात मला. कसं पाहता या क्षेत्राकडं नंबर टेकर? कारण काही कसं पाहता म्हणजे माझा ही कलाच आहे. माझ्या एक रक्तात कला आहे ती. त्यामुळं मी त्या कलेला मी डावलून जात नाही. आता समजा माझं आहे, तुम्हाला सांगायचं मी उदाहरण सांगतो तुम्हाला. माझ्या घरात 25 ते 30 वर्षाचे ब्रश आहेत अजून. मला आता दाखवलं असता मी गाडीत एक बारका ब्रश आणलेला आहे. 30 वर्षाचा ब्रश आहे माझ्याकडं अजून. कारण मी आता बैलगाड्या क्षेत्रावर नंबर टाकले तरी संध्याकाळी जाऊन तो ब्रश धुणे आणि व्यवस्थित ठेवणे. कारण काय होतं, काय काय आपण बैलांवर नंबर टाकले तर ती काळजी घेतली पाहिजे की काय काय वेळेस स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. मग त्यांना सांगतो मी जास्त डार्क टाकू नका, कारण केस जातात. ते मग गाडी मालक म्हणतात नाही टाका, डार्क टाका तुम्ही. आम्ही सांगतो त्यांना बाबा केस जातात, ह्या स्किनवर फरक पडतो वाईस. आम्ही सांगतो बाबा पुसट असू द्या, नंबर असू द्या, चांगला दिसतोय असा पुसटसुद्धा, डार्क टाकू नका. डार्क टाकल्यामुळं तुमची स्किन वगैरे बैलाचे केस जातात. त्यामुळं ह्यांचं नंबर टाकणं खूप म्हणजे आता मी बघितल्यानंतर खूप अगदी ते सांगितलं की मी जे नंबर टाकतो ते फक्त एखादा जातीवंत पेंटरच टाकू शकतो. मराठीत लिहिणारा असेल तोच पेंटर टाकू शकतो, दुसरा कोणीच टाकू शकत नाही. कुठले कलर असावे? तुम्ही मग सांगितलं की हे कलर उठावदार दिसतात, पण प्रामुख्याने जे आयोजन करतात जर त्यांना सांगायचं झालं तर हे कलर आणले तर म्हणजे अजून चांगलं होईल. आणि त्यातून एक काळ्या बैल असेल, पांढऱ्या बैल असतील किंवा अगदी बांडी बैल असतील तर कुठला कलर? काळी बांडी बैल असली ना त्यांना निळा कलर, फिरोजी म्हणून कलर येतो, निळा कलर तो वापरायचा असतो. आणि जो पांढरा बैल असेल ना त्याला भगवा कलर, ऑरेंज कलर भगवा म्हणून वापरला जातो. त्याच्यावर नंबर उठून दिसतात. आता काय काय कसे बैलगाडी मालक घरूनच नंबर टाकून आणतात म्हणजे जास्त नंबर दिसावं म्हणून. तर कधी असं झालंय का की एखाद्या बैलाच्यावर खूपच नंबर दिसले आणि तुम्हाला प्रश्न पडला की नंबर कुठं टाकायचे? नंबर आम्हाला तो प्रश्न पडतो की बाबा ह्या बैलावर नंबर टाकायलाच भेटत नाही, जागाच नाही, तर कुठं टाकायचं? नाही म्हणलेत मग तसंच टाका, तुम्ही टाका म्हणते ती. पण तुमच्या अक्षरात आम्हाला तुमच्या अक्षरात आम्हाला हे पाहिजे, नंबर पाहिजे. काय काय वेळेस की बैल काय काय नामांकित प्रसिद्ध असतात तर प्रत्येक अड्ड्यात जातात, नंबर करत असतात, त्यामुळे त्यांचा पूर्ण अक्षरशः नंबर टाकायचा जागा नसतीच ॲक्च्युली. तिथं काय काय बैलगाडी मालक काय नंबर तसंच ठेवतात. असं आहे. मग ते म्हणतात मग अहो नंबर टाकायचा जागा नाही म्हणले, तसं टाका, तुमचं अक्षर पाहिजे आम्हाला. काय काय हौसेने म्हणतात ना तुमचं अक्षर आम्हाला पाहिजे, त्यातून टाकायचं. मग आता 1-2-3 बैला मी तसंच टाकलं बा की अहो नंबर टाकायचा नाही, तर टाका तुम्ही तसेच, पण तुमचा नंबर पाहिजे आम्हाला. पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा. माझं नाव रामचंद्र नागू पवार, मुक्काम पोस्ट शेनवडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. लांब बोलवलं तर जाणार तुम्ही? जाईन की लांब बोलवलं. आणि मित्रांनो उदरनिर्वाह कायच नाही, फक्त नंबर टाकणे. माझी बायको माझी रोजगार करून आम्ही उदरनिर्वाह करतो. एक वेगळा पैलू तर
यांचा नंबर टाकणं खूप वेगळं आहे आणि चांगलं अगदी मराठीत शुद्ध टाकणं आहे. त्यांचे जे अक्षर जे अंक आहेत ते बघण्यासारखं आहेत, म्हणून मला मुलाखत घ्यावी वाटले. एवढा वेळ दिला आणि आता सिमी सुटतोय त्याच्या अगोदर आम्ही मुलाखत घेतोय, तर आत्ता ह्यांना सिमीलाही काम आहे, तर जास्त वेळ घेत नाही. मित्रांनो, हा एक वेगळा पैलू नंबर टाकण्याचं काम करतात. तर तुम्ही खटावपुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्रभर नंबर टाकत राहावं हो टाकू अशी आम्ही प्रार्थना करतो. हो येऊ अवश्य येऊ, बोलवलं तर अवश्य येऊ मी. धन्यवाद. माझा नंबर